नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मराठी या YouTube चॅनलवरती मी पौर्णिमा प्रवीण पाटील तुमचे स्वागत करते। शेतकरी मित्रांनो, आज आपण तुम्ही CSC सेंटर मध्ये दिलेल्या फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळखपत्र बनले आहे का याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी ओळखपत्र हे शासनाच्या विविध योजनांसाठी PM किसान आणि ज्या शासनाच्या शेतीविषयक योजना आहेत त्यासाठी शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याने शेतकरी ओळखपत्र काढणे गरजेचे आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचे शेतकरी ओळखपत्र बनले आहे का याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर शेतकरी मित्रांनो, तुमचे शेतकरी ओळखपत्र बनले आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी बनला आहे का किंवा नाही याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा PC वरती Google Chrome ओपन करायचे आहे। त्यानंतर आपणास mhfr.agristack.gov.in या वेबसाईट वरती यायचे आहे। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट मध्ये दिलेली आहे। तेथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या लिंक वरती येऊ शकता। या वेबसाईट वरती आल्यानंतर यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील। त्यामध्ये डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस, लॉग इन विथ CSC हे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील। त्यामधील तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल। तिथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहेत। यामध्ये एनरोलमेंट आयडी आणि आधार नंबर याद्वारे आपण आपले शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी बनला आहे का हे पाहणार आहोत। तुमच्याकडे एनरोलमेंट आयडी असेल तर एनरोलमेंट टाकू शकता किंवा तुमचा आधार नंबर टाकू शकता। आपण या ठिकाणी आधार नंबर वरती आपले स्टेटस चेक करणार आहोत। आपण या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर चेक या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। चेक ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर, सेंट्रल आयडी, अप्रूव्हल स्टेटस, शेतकऱ्याचे नाव अशा प्रकारची संपूर्ण माहिती दिसेल। त्यामध्ये तुमचे अप्रूव्हल स्टेटस अप्रूव्हड दाखवत असेल तर तुमचे शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी तयार झालेला असेल आणि पेंडिंग दाखवत असेल तर काही दिवसात तुमचा फार्मर आयडी तयार होईल। सेंट्रल आयडी हाच तुमचा फार्मर आयडी असेल। अशा प्रकारे आपण शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी याचे स्टेटस चेक करण्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।